हा फार मोठा असेल। मला विशेषतः आपल्या साक्षीनं तुमाणे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की पक्षाच्या आदेशासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेवरनं स्वतःला उमेदवारी नसताना देखील ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत। त्यांची पूर्ण ताकद शिवसेना म्हणून महायुतीच्या मागे उभी आहे आणि म्हणून विदर्भातल्या सगळ्या जागांबद्दल बोलत असताना नागपूर शहराची जी जागा आहे, गडकरी साहेब ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांचा विजय तर निश्चित झालेला आहे। बाकीच्या जागा ज्या आहेत तिथं कुठेही अटीतटीची लढाई नाही, वन साइड महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे। परंतु उमेदवारांना बदनाम करणं, महायुतीला बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचा असल्यामुळं नाहक गैरसमज पसरवण्याचं काम या संपूर्ण भागामध्ये केलं जातंय। त्याच्यामुळं कालचा रिव्ह्यू घेतल्यानंतर, काही ठिकाणी प्रचारसभेला गेल्यानंतर, काही ठिकाणी रॅलीमध्ये गेल्यानंतर राजू पारवे जे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत हे नक्की लोकसभेमध्ये जातील याची खात्री आम्हाला नक्कीच आहे आणि उरलेल्या देखील विदर्भातल्या 9 जागा या महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही। आपल्याला काय आधी विदर्भावर बोलू आणि मग कोकणात जाऊ ना, त्याच्यावर देखील सांगतो। या संदर्भात काही प्रश्न असतील तर मला विचारा। मला असं वाटतं की आज 3 तारीख आहे, उद्या शेवटचा दिवस आहे। उद्या शेवटच्या दिवसापर्यंत नक्की शिवसेनेच्या उमेदवाराचा फॉर्म भरला जाईल। तो उमेदवार महायुतीचा असेल आणि तो उमेदवार देखील 100% मोठ्या फरकानं निवडून येईल हे महायुतीच्या वतीने मी आपल्याला सांगतो। हा जर आम्ही सस्पेन्स ठेवला नाही तर तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचारणार नाही ना। संजय राठोड तातडीने काल मुंबईला जाऊन परत आले, म्हणजे उद्याच्या नामांकनाच्या तयारीसाठी गडबडीने आले असं म्हणायचं का? संजय राठोड हे यवतमाळ वाशिमचे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे मंत्री आहेत। त्यांची वैयक्तिक पक्षाची महायुतीची ताकद देखील त्या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे। त्याच्यामुळे तिकीट देण्याचा अधिकार हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिकीट कोणाला मिळणार आहे याच्या चर्चेपेक्षा जे कोणाला तिकीट मिळेल तो उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल। उमेदवार शिवसेनेचा म्हणजे महायुतीचा असेल आणि निशाणी धनुष्यबाण असेल। मला असं वाटतं की यवतमाळ वाशिमच्याच तिकिटाला उशीर झाला अशातला भाग नाही। काही तिकीटही चर्चेअंती फायनल होत असतात, त्याच्यासाठी कदाचित त्याच्यामध्ये वेळ लागला असेल आणि आमच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत। भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब असतील आणि भाजपाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, विदर्भाचे सुपुत्र देवेंद्रजींना आहेत, ते दिल्लीच्या लोकांशी बोलून फायनल करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अजित पवार साहेबांची आहे, ते निर्णय ते घेतात। त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांना महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आहे, कोण कुठं निवडून येऊ शकतं याचा देखील अंदाज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी निर्णय घेतलेले हे आम्हाला मान्य असतील, कारण मी महायुतीमध्ये काम करतोय आणि महायुती ही काय फक्त 3 पक्षाचीच नाही आहे, आमच्याबरोबर अजून अनेक पक्ष आहेत। त्याच्यामध्ये कवाडे साहेबांचे चिरंजीव देखील आता या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यामुळं सगळ्या पक्षांनी निर्णय एक घेतलेला आहे की एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा आणि सगळे मित्रपक्ष यांनी जो संकल्प केलेला आहे 45 पार, ते 45 पार आम्ही नक्की करू। संजय राठोड साहेबांनी जे काय सांगितलेलं आहे ते पक्षातले एक शिवसैनिक म्हणून सांगितलेलं आहे आणि योग्य वेळी एकनाथ शिंदे साहेब त्यांना ज्या काय सूचना करायच्या आहेत त्या करतील आणि यवतमाळ वाशिमचा फॉर्म भरला जाईल। कसला? नाही, मला असं वाटतं की याला पण फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा जी परिस्थिती त्या ठिकाणी होती, स्वतःच तुमाणे साहेबांनी पुढाकार घेऊन एखादी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेवर त्या ठिकाणी केलेली होती। फॉर्म्युला कुठचा आहे, त्याचं समीकरण काय आहे, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे याचे निर्णय
तिघं घेतात, आदरणीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. तो जे काय फॉर्म्युला, आता हा तर फॉर्म्युला ठरला, शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा, कोणाला माहीत होता हा फॉर्म्युला असं ठरेल. त्याच्यामुळे फॉर्म्युला ठरवण्याचे अधिकार आम्ही 3 नेत्यांना दिलेले आहेत. ते जो काय फॉर्म्युला ठरवतील तो महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांना मान्य राहील. या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधानांची सभा आहे. स्पेशली रामटेक या मतदारसंघात कल्पना मिश्र झाला आहे असेल, पण मग आपण महायुतीचे 10 महायुतीचे कुठले नेते नाही, 10 तारखेला ही फार मोठी सभा रामटेकमध्ये होते. मी बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही देखील ती जागा बघून आलो. किती लोक त्या ठिकाणी जमणार आहेत, तिथे काय केलं पाहिजे हे सगळं बघून आलेलो आहोत. 10 तारखेला ती फार मोठी सभा रामटेकमध्ये होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अन्य नेते असतील, गडकरी साहेब असतील. तर मला असं वाटतं की सभा फार मोठी होईल आणि ऐतिहासिक होईल. जैसे कि आपने बोला कि रामटेक की सीट कांग्रेस को पहले ही पता थी कि फॉर्म रिजेक्ट हो जाएगा, उसी तर्ज पे अमरावती में भी नवनीत राणा का केस नया प्रविष्ट है, उन्हें भी भाजपा की तरफ नहीं, पहला ये मराठी खत्म करके बाद में हिंदी में आते हैं. तो हां, आता तुमचा सांगा ना काय प्रश्न होता. किरण सावंत यांनी माघार घेतलेली आहे, काय सांगाल, परंतु दावा अजूनही कायम आहे. काय नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की काल ज्या काही पत्रकार परिषदा झाल्या त्याच्यामधनं अशी एक भावना निर्माण झाली की या तिकीट वाटपामुळं शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांना त्रास होऊ नये या पद्धतीनं त्यांनी काल रात्री 9 वाजता ती भूमिका घेतलेली होती. परंतु त्याच्यानंतर मी नागपूरला असताना देखील मी VC-वरनं सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना बोललो, त्यांच्याशी संवाद साधला. 4 तारखेला म्हणजे उद्याच 11 वाजता आमची देखील पदाधिकाऱ्यांची बैठक ही रत्नागिरीला माझ्या निवासस्थानी मी आयोजित केलेली आहे. आणि जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता. पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत. त्याच्यामुळं त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे. शिवसेनाच त्या ठिकाणी लढली पाहिजे. ह्या सगळ्याच म्हणजे आता तरी इथल्या सगळ्या नेते मंडळींना शिवसेनेच्या तुम्ही विचारलं, आणि सावंतसाहेब देखील सिंधुदुर्गातलेच आहेत, दीपक सावंतसाहेब माजी मंत्री, तर ताई देखील मुंबईमध्ये आहेत, कोकणातल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी संवेदनशील आणि भावनाप्रधान असते तोच त्या मतदारसंघाचा विकास करू शकत असतो. जो काफर असतो, कठोर असतो, तो करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही देखील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची समजूत घातलेली आहे. त्याच्यामुळं कुठेही चिंता करण्याची काही कारण नाही. आज त्या गोष्टीला पूर्णविराम मिळालेला आहे. आजही दावा आमचा आहे. पण याच्यातले सगळे निर्णय जसं मी सांगितलं तसं एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी, अजितदादा घेतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं दावा का केला आहे याला देखील लॉजिक आहे. आणि प्रत्येक पक्षाला दावा करण्याचा अधिकार आहे. मी कुठं भाजपनं दावा केला, राणेसाहेबांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी अजिबात नाराज नाही. परंतु पत्रकार परिषद झाल्यानंतर एक त्याच्यातनं जो मेसेज जातो तो त्यांच्यापर्यंत असा गेला की या जागेमुळं आपले नेते जे आहेत, मुख्यमंत्री जे आहेत, त्यांना नाहक त्रास होतोय. आणि त्या भावनेतनं त्यांनी तो निर्णय घेतलेला होता. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय होता. आणि कुटुंब म्हणून जर सांगायचं झालं तर त्यांच्यापेक्षा वयानं जरी मी लहान असलो तरी पॉलिटिकल निर्णय हे आम्ही कुटुंब म्हणून एकत्र बसून घेतो. त्याच्यामुळे आमचा देखील निर्णय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत राहील.